वाढदिवसानिमित्त जी स्मरणिका प्रसिद्ध केली त्याच्या प्रकाशन समारंभासाठी म्हणून आपण जमलेलो आहोत. आजच्या दिवसाचं सर्वात मोठं महत्त्व म्हणजे आज दत्त जयंती आहे. सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचा तिथी वाढदिवस आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन सद्गुरुनाथ श्री काका महाराज आणि पूजनीय सौ काकू माऊली हे दोघंही इथे उपस्थित राहिले म्हणून त्यांचं आपल्या काकासाई परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदरच सांगतो की अनेक शब्द बोललेलो असेल, अनेक वाक्य बोलले असतील, पण आज जे मला जे दडपण आलेलं आहे माझ्यावर ते आतापर्यंत कधी अनुभवलेलं नाही. ब्रह्मांडात जे सद्गुरु तत्व घडून राहिलेलं आहे त्याचं कार्यप्रमाण प्रतीक म्हणजे आपले श्री काका महाराज. अशा सिद्ध पुरुषाविषयी, मान विभूतीविषयी मी काय बोलतो. मला त्यांच्या सहवासात राहून मला जे काही वैशिष्ट्य थोडीशी 2-4 जाणवली तेवढी मी फक्त तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळू. आपण सर्व लोकांनी अनेक वेळेला ऐकलंय, वाचलेलं आहे की काका महाराजांची गडबोले महाराज 1000 वर्ष वाट पाहत, 1000 वर्ष वाट पाहत होते. म्हणजे ज्या विभूतीची 1000 वर्ष वाट शिष्याची वाट बघत होती त्यांच्यामध्ये काय गुण असले पाहिजे हा विचार आपण थोडासा बाजूला ठेवला आणि विचार केला तर आपण अनेक वेळेला त्यांच्या तोंडून ऐकलेलं की मस्तकावर हात ठेवून आपले सर्व सामर्थ्य श्री काका महाराजांमध्ये त्यांनी संक्रमित केले. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं, काय नक्की काय झालं तर काका महाराजांना एका क्षणामध्ये त्यांच्या मूळ स्वरूपाची ओळख झाली. 7 कोशांचं भेदन म्हणून त्यांच्या मूळ स्वरूपाची ओळख झाली. त्याचं प्रतीक म्हणजे काय, त्यांना अमर्याद सामर्थ्य प्राप्त झालं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वृत्ती, विचार, आचार व कृती याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. सर्वसामान्य माणसाला हे जे असं स्थित्यंतर आहे की सामान्य माणूस हे सद्गुरू हे जे स्थित्यंतर आहे ते इतकं सोपं नाही. ते स्थित्यंतर सहन करण्याची तुमच्याकडे ताकद असली पाहिजे. सामान्य माणूस ज्यावेळेला नोकरी करणारा माणूस निवृत्त होतो तर त्याला ते स्थित्यंतर सांभाळता येत नाही, त्या स्थित्यंतराला नीट सामोरं जाता येत नाही. याच्यावर आपल्या लक्षात येतं. इथे आपल्या साई मंदिरामध्ये पूर्वी बेनसरे आजोबांच्या प्रवचनाच्या कॅसेट लावायच्या. त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली होती की एक दासी होती आणि त्या दासीला पट्टराणी. तर त्यांनी सांगितलं होतं की दासीला जरी पट्टराण झाली तिचं हिंडणं फिरणं काही जाईन आणि मूळ स्वभाव जाईन, तसं सामान्य माणसाचा मूळ स्वभाव हा जात नाही हे आपण आपल्यावर लावू. मग हे जे स्थित्यंतर आहे त्यांनी सहन केलं ते सहन करण्याची ताकद ज्या माणसामध्ये आहे त्याची ते 1000 वर्ष वाढतात. हे एक नुसतं तुमचं त्याची एक साधारणपणे आपण नुसती पाहिली तर एक थोडीशी झलक. दुसरी गोष्ट मला त्यांच्या याच्यात जाणवली म्हणजे सद्गुरूंप्रती समर्पण. त्यांच्याच सत्संगामध्ये त्यांनी सांगितलं समर्पण किती असावं किंवा कशा प्रकारचं असावं. तर जसं सरपण अग्नीमध्ये जळून जातं त्याची नामोनिशाण सुद्धा राहत नाही, तसं त्यांच्या स्वतःच्या बाह्यमीच्या अस्तित्वाचं नामोनिशाण सुद्धा राहिलं नाही इथपर्यंत त्यांचं समर्पण त्यांच्या सद्गुरूंकडे. म्हणजे आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे समर्पण त्यांनी जे समर्पण केलं ते किती पराकोटीचं असलं पाहिजे सामान्य माणसाच्या दृष्टीने. तर त्यांनी आपली पूर्ण विचारशक्ती त्यांना अर्पण केली. मला विचारच नाही, तुम्ही देतील तो विचार आणि तोच मी आचरणात आणणार. हे त्यांची जी आहे हे जे समर्पण आहे विचारशक्तीचं, सर्वसामान्य माणसाची विचारशक्ती जागृत असते म्हणूनच तो समर्पण करू शकत नाही. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांचं किती समर्पण, किती पराकोटीचं समर्पण असतं. त्यांच्या बोलण्यात, सत्संगाच्या बोलण्यात नाही कायम आपल्याला लक्षात येतं. ते म्हणतात मी जे बोलतोय ते मी बोलत नाही, ते जे सांगतात ते मी बोलतो. म्हणजे ही समर्पणातून आलेली जी विनता आहे ती सगळ्यात महत्त्वाची. ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की
त्यांचं समर्पण किती कोटीचं किंवा किती पराकोटीचं समर्पण असतं. एक गोष्ट आपण नेहमी पाहतो की ज्या ज्या सत्पुरुषांकडे माणसं जातात, त्यांचा लोकसंग्रहाचा भाग असतात, त्याला एक प्रश्न ते लोक नेहमी विचारतात की तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला काय दिलं. अनेक लोकांच्या अनेक गोष्टी असतील की माझ्या मुलाचं लग्न करून दिलं, मला घर करून दिलं, अनेक गोष्टी करून दिल्या. काही लोक पुढची जाऊन सांगतील की त्यांनी मला नाम दिलं. मी म्हणेन त्यांनी आपल्याला काय दिलं. तर ते माझ्या मनामध्ये विचार आला की त्यांनी आपल्याला विचार दिले. खरं तर प्रत्येक सत्पुरुष विचार देतच असतो, हे त्यांचं स्थायीभाव आहे विचार देणं. पण दिलेला विचार त्या संत महात्म्यांच्या मनामध्ये असं होतं की लोक ते वाचतील, त्याच्यावर विचार करतील आणि आचरणात आणतील. काका महाराजांना ही गोष्ट माहिती होती. तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती एक संत झाले, हर तऱ्हेचे उपदेश केले, लोकी सर्वची व्यर्थ केली, कधीचा महिमा, हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी नुसते विचार देऊन ते थांबले नाही, तर सत्संगामध्ये त्यांनी आपल्याला विचार कसा करायचा हे शिकवलं. तिथेही थांबले नाही, त्यांनी आपल्याला विचार करायला लावलं, प्रवृत्त केलं. त्यासाठी त्यांना अनेक श्रम करावे लागले, पण ते त्यांनी त्यांच्याकडे केलं आणि मग लोक आता प्रवृत्त झालेले. आज जी व्यासपीठं निर्माण केलेली आहेत त्यांनी, हे जे काकासाई मंदिरातलं मुरलीधर वास हे तर मुख्य व्यासपीठ, पण काका श्री साईराम यांचं श्री साई काका मंथन आहे, याच्यावरचे जे विचार मांडण्याची पद्धत जी झालेली आहे लोकांची, त्याच्याकडे जी तुमचे जेवढे कार्यप्रमाण या बाबतीत झालेले त्याच्या मागं काका महाराजांचे स्वतःचे श्रवण, ही गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवली. आता काका महाराजांचं हे जे कार्य चालू आहे, मी त्याच्याविषयी बोलणार नाही, कारण मी तुम्हाला नंतर त्याच्याविषयी सांगितले याच्याविषयी का बोलणार. तर काका महाराजांचं जे आता कार्य चालू आहे ते गेली 45 वर्ष लोकधराचं कार्य चालू आहे. आणि आपले काका महाराज या वर्षामध्ये 75व्या वर्षात पदार्पण करतात. तर त्या निमित्ताने काय कार्यक्रम करावा असा विचार जेव्हा सुरू झाला, तेव्हा एक विचार पुढे आला की त्यांच्या जीवन कार्यावर एखादं पुस्तक करावं, एखादा अंकच करावं, विशेषांक करावं, अशीच कल्पना पुढे आली. आणि त्यानंतर त्याच्यावर मग लोकांच्या कल्पना सुरू झाल्या की त्यासाठी एक छोटीशी समिती केली. त्या समितीवर विचार मंथन झालं आणि त्याच्यातनं लक्षात आलं की काय काय त्याच्यामध्ये येऊ शकेल, त्यांच्या जीवन कार्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतील, त्या जीवन कार्यामधल्या सगळ्या गोष्टी. पण नंतर लक्षात आलं की हे त्यांनी जे विषय निवडलेले आहेत आपण, त्याच्यावर लोकांनी लिहायला पाहिजे, लोकांनी आपले विचार मांडले पाहिजे. आणि मग लक्षात आलं की ज्या वेळेला लोकांनी विचार मंथन करायला सुरुवात झाली की लिहायचं काय, त्यावेळेला लक्षात आलं की हे अमर्याद सद्गुरु तत्व ते वर्णनातीत. मी तर म्हणेन जे सद्गुरुनाथ आपल्याला दिसतात ते जसा हिमनग समुद्रामध्ये तरंगत असतो, त्याचा छोटासा भाग वर असतो आणि सर्व मोठा भाग खाली असतो, तसं त्यांचं फक्त छोटंसं रूप आपल्याला दिसतंय. त्या रूपाकडे बघून जे लोकांच्या मनामध्ये विचार आले, लोकांच्या धारणा झाल्या, त्याच्यावरनं हे लेखन केलेलं. हे लक्षात येईल आपल्या की किती छोट्या प्रमाणामध्ये तुमच्या ह्याच्याप्रमाणे इथे त्याच्यामध्ये वर्णन केलं. मग या पुस्तकामध्ये आहे तरी काय, काका महाराजांची बालपणापासून त्यांच्या घराण्याची माहिती, दोन्ही घराण्यांची, आईच्या वडिलांच्या घराण्याची, आईच्या घराण्याची माहिती, त्याच्यानंतर शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, विवाह आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्या ह्याच्यात जे स्थित्यंतर झालं त्याच्यामध्ये त्यांचा लाभलेला त्यांना पूर्णानुभव गणपती महाराजांचा, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जरी काका महाराज हे सद्गुरू पदाला पोचलेले असले तरी ते सामान्य माणसासारखं जीवन जगत होते त्याच्या अगोदर. मग अशा माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू ते एका भागामध्ये मांडले. त्याच्यानंतर सद्गुरू पदाला पोचल्यानंतर सद्गुरू पदाचं त्यांचं जे कार्य सुरू झालं, त्यांनी जो लोकसंग्रह जमा केला, त्याच्यावर त्यांनी जे श्रम घेतले आणि त्याच्यातनं त्याच्यामध्ये सुरू केले की सत्संग सुरू केला, नामानुग्रह सुरू केला, या सगळ्या गोष्टी एका भागामध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरूंचं महत्वाचं कार्य म्हणजे काय, तर मानवता लोकांना शिकवणं. पण ह्या कलियुगात फक्त हीच गोष्ट लोकांच्याकडे नाहीये की माणसाने माणसाकडे माणसासारखं वागावं, माणसाशी वागावं, हे लोकांच्याकडे. हे त्यांनी शिकवण्याचं कार्य केलं आणि त्या कार्याची आणखीन एक पुढची व्याप्ती
हे त्यांनी समाजकार्य सुरू केलं. जे तळागाळातले लोक आहेत, जे वंचित लोक आहेत, त्या वंचित लोकांसाठी त्यांनी कार्य सुरू केलं. खरं तर पाहिलं तर सद्गुरू हे वंचित लोकांसाठी कार्य करतच असतात. मला माझ्या मूळ स्वरूपाची ओळख नाही म्हणजे मी त्याच्यापासून वंचितच आहे. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची, पण आपण लक्षात घेत नाही. आपल्या डोळ्यासमोर वंचित म्हणजे फक्त आदिवासी लोक, गरीब लोक असं नसतं. प्रत्येक माणूसच वंचित आहे हे त्यांना माहिती होतं, म्हणूनच त्यांनी त्यांचं स्वतःचं कार्य त्या दिशेने चालू केलं. त्याच्यानंतर त्यांच्यावर केलेल्या भक्त मंडळींनी केलेल्या कविता, त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये त्यांनी जे इथे जे काकासाहेब मंदिर होते त्याची माहिती लोक याच्याकडे दिलेली. अशा विविध अंगाने हा पुस्तक नटलेलं किंवा नटवण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला. खरं जर पाहिलं तर जेवढं लोकांना त्यांच्याकडे बघून, त्यांच्या सत्संगात बघून आकलन झालं, त्यावर या गोष्टी लिखित केलेल्या. त्याच्या पलीकडे कितीतरी पटीने ही गोष्ट आहे. जो हिमालयाचा खालचा भाग आहे तो अजून आपल्याला ज्ञात नाही आणि तो कधी ज्ञात होईल असं वाटत नाही. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी ही गोष्ट अनाकलनीय असली सद्गुरू, तरी असं नव्हे की त्यांच्याविषयी काहीच करायचं नाही. जे आपल्याला आकलन झालेलं आहे ते आतापर्यंत ते सगळं मांडण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न केला. या पुस्तकाच्यासाठी अनेक लोकांनी श्रम घेतले, पण कोणाचाही नामनिर्देश इथं केला जाणार नाही. कारण हे सद्गुरूंसाठी केलेलं कार्य आणि सद्गुरूंच्यासाठी आवडीने लोकांनी केलेलं कार्य, त्यामुळे कोणाचाही इथे नामनिर्देश या पुस्तकासाठी जो घेतलेला आहे तो केला जाणार नाही. आपण असं म्हणू, मी म्हणणार नाही की सद्गुरू सेवा आहे, कारण मला माहिती आहे की सेवा भाव हा फार वेगळा असतो. त्यामुळे सेवा जरी भाव म्हणला नाही तरी आपण तरी त्यांच्या चरणी आपण जे आपलं जे काय म्हणतात थोड्या प्रमाणामध्ये कृतज्ञता व्यक्त करायचा जो प्रयत्न केलेला आहे तो ह्या पुस्तकाच्या माध्यमातून. आजच्या या पुस्तकाचं जेव्हा शीर्षक विचारात घेतलं गेलं तेव्हा अमृतगाथा हा शब्द आला, पण त्याच्यानंतर अमृतगाथा सिद्धाची हे सद्गुरूंनी सुचवलं. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टींमध्ये लक्षात येते की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष होतं. जरी आमचा इच्छा होती की त्यांच्या सरप्राईज द्यावं म्हणून, पण सद्गुरूंना काय सरप्राईज असणार, त्यामुळे त्यांना ही माहितीच होती. त्यांच्या लक्षात आलं की ही बालकं जी आहेत ते स्वतःच्या जीवावर काही करू शकणार नाही, मला त्यात लक्ष घातलंच पाहिजे. ते आपल्या संसारात आपल्याला लक्षात आलेच आहे. तर या दृष्टीने आपण हे पुस्तक आता हे केलेलं आहे. आणि आज आपल्या या अमृतगाथा एका सिद्धाची या पुस्तकाचं प्रकाशन समारंभ. जेव्हा प्रकाशन समारंभ कोणी प्रकाशन करायचं हा विचार आला तेव्हा सर्वांमध्ये एकच नाव पुढे आलं की सद्गुरूंच्या जीवन कार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या स्त्री मार्गक्रम त्याशिवाय पूजनीय सौ काकू माऊली यांच्यापेक्षा जास्त योग्य असे व्यक्ती कोण असू शकते, सर्वांमध्ये केलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजनीय सौ काकू माऊली हे मान्य. काकू माऊलींच्या विषयी मी काय बोलतो, काकू माऊलींच्या विषयी एक लेख या पुस्तकात आहेच, पण मला काकू माऊलींच्या विषयी एक गोष्ट सर्वात जाणवली, फार पूर्वी ती जाणवली की सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यात एक स्थित्यंतर आहे. लग्न करून ती माहेरून सासरी जाते आणि ते स्थित्यंतर फार मोठं असतं. त्या स्थित्यंतरामध्ये ती ह्या स्थित्यंतराला कशी सामोरी जाते यात सासर माहेर या दोन्ही गोष्टींचे आनंद लपलेला असतो. काकू माऊलींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एका मेकॅनिकल इंजिनियरची पत्नी म्हणून त्यांनी वैद्य घराण्यामध्ये प्रवेश केला. त्यांच्या लाघवी आणि आर्जवी स्वभावाने त्यांनी सगळ्यांना जिंकून घरामध्ये आनंद निर्माण केला. त्यांच्या सांसारिक जीवनाला आरंभ झाला. काहीच काळामध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांना आणखीन एका स्थित्यंतराला सामोरं जातं. एका मेकॅनिकल इंजिनियरची पत्नी सद्गुरूंची पत्नी. म्हणजे इथं लक्षात येतं की हे जे स्थित्यंतर दुसरं स्थित्यंतर आहे हे इतकं सोपं नाही. सद्गुरू आपल्या नेहमी म्हणतात की सद्गुरूंची गादी काट्याची गादी. तसाच त्यांचा जो जीवन मार्ग आहे तो जीवनक्रम त्यांनी आक्रमलेला तो सुद्धा काट्याकुट्यांचा खास खळग्यांचा. या ह्याच्यामध्ये साथ देणं
इतकी साधी गोष्ट नाही आणि ती काकू माऊलीने त्यांना अत्यंत पूर्णपणाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मेघना चेतनाची आई काकासाहेब परिवारातील पूजनीय सौ काकू माऊली कधी झाल्या फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी ते माऊली पण इतकं समर्थपणे सांभाळलं आणि या सगळ्या काकासाहेब परिवाराला त्यांनी त्याच्या आईचं जे प्रेम दिलं ते खरोखरच म्हणून आजच्या समारंभासाठी त्या पूजनीय सौ काकू माऊली आपल्याला प्रकाशन समारंभासाठी प्रमुख व्यक्ती म्हणून लाभलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अमृतगाथा एका सिद्धाची या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि नंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शब्द आपले किंवा आपलं मनोगत त्याच्यावर मांडतो. जय श्री सद्गुरू काका महाराजांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रथम परमपूज्य श्री गडबोले बाबा यांच्या चरणी सविनय नमस्कार करते, अभिवादन. त्यांच्या कृपाप्रसादाने हे सर्व घडते. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आम्ही दोघं विवाहबद्ध झालो आणि संसाराला लागलो. तो दिवस होता 23 मे 1973 आणि त्यानंतर श्री सद्गुरू गडबोले बाबांची काही कारणाने भेट झाली. अनेक घडामोडी झाल्या. त्यामध्ये त्यांनी श्री काकांची परीक्षाच पाहिली आणि श्री काका परीक्षेत पास झाले. मी तुझी गेली 1000 वर्षे वाट पाहत होतो असे सांगून त्यांना आपले शिष्यत्व बहाल केले आणि 1975 साली कोजागिरी पौर्णिमेला दीक्षा देऊन आपले सर्व सामर्थ्य संक्रमित केले. जणू त्यांचा नवा जन्म झाला, तसा नवा अध्याय सुरू झाला. श्री सद्गुरू गडबोले बाबांप्रमाणे लोकोद्धाराचे कार्य सुरू झाले. त्याची व्याप्ती गेले 45 वर्षात इतकी वाढली की त्याची मोजदारच होऊ शकत नाही. आणि हे कार्य करता करता त्यांच्या वयाची 74 वर्षे पूर्ण होऊन आज 75 वर्षात पदार्पण करत आहे. खरं तर आम्ही वाढदिवस वगैरे पहिल्यापासूनच साजरे करत होतो, पण आपल्या श्री काकासाहेब परिवारातील लोकांच्या प्रेमाखातर तसेच श्री सद्गुरूंच्या इच्छेने हा अमृत महोत्सव म्हणून साजरा होत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे व मन अगदी भरून येत आहे. आणि त्या निमित्ताने त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र तसेच कित्येक लोकांना त्यांच्या आलेल्या अद्भुत अनुभवांपैकी काही अनुभव व वेळोवेळी म्हणजे साधारण 2000 सालापासून सांगितलेल्या सत्संगातील काही विचारधन मांडलेली एक ग्रंथरूपी स्मरणिका अमृतगाथा एका सिद्धाची श्री दत्त जयंतीच्या दिवशीच प्रकाशित होत आहे. याचाही मला अतिशय आनंद होत आहे. गेली 47 वर्षे मी त्यांची सहधर्मचारिणी तसेच त्यांच्या कार्याची साक्षीदार सुद्धा असल्याने माझ्या हातून या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही सुद्धा श्री सद्गुरूंची तसेच सर्व श्री काकासाहेब परिवाराची इच्छा असल्याने माझा आनंद आणखीनच द्विगुणित झाला आहे. तेव्हा या श्री दत्त जयंतीच्या शुभदिनी अमृतगाथा एका सिद्धाची या ग्रंथरूपी स्मरणिकेचं प्रकाशन झाले आहे असं मी जाहीर करते. आजपासून ते विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे आणि अध्यात्म मार्गावर चालणाऱ्यांसाठी या स्मरणिकेचा निश्चितच उपयोग होईल. तसेच अनुभव वाचून दुःखी पीडित लोकांना सुद्धा बळ मिळेल असं मला वाटते.
मुख्य कार्यक्रम आपला झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काकाश्री साई परिवारातर्फे सद्गुरू श्री काका महाराज पूजनीचं स्थापन याचा सत्कार करणार आहोत. आणि सत्कार झाल्यानंतर सर्व काकासाई परिवाराची म्हणजे उपस्थित लोकांची इच्छा आहे की सद्गुरू श्री काका महाराजांनी 2 शब्द सगळ्यांची इच्छा आहे. साष्टांग दंडवत अनेक वेळा किती घातले तरी कमीच आहेत. पण सर्व भक्तगणांनाही आशीर्वाद, सर्व साधकांना मार्गक्रमणासाठी शुभेच्छा. आज म्हणण्याशिवाय पुस्तक सुरू झालं आणि या गोष्टीची चर्चा सुरू झाली त्या दिवसापासून मला खूप मी आता मोठा वयाचा झाला असं वाटायला लागलं. इतकी वर्षात कधी वाटलं नव्हतं. वाढदिवस येतात जातात, मी आपल्या इतरांसारखा, पण तरी काही दिवस मला भयंकर मी आता काहीतरी मोठा झालो वयाने असं वाटायला लागलं उगीच. आणि आता 75 सारखं काम नियम खरोखरच आपण आता निवृत्तीच्या मागे आहोत असं वाटायला लागलं. तरी पण सद्गुरू मला निवृत्त होऊन देणार नाहीत. जर माझं आरोग्य चांगलं राहिलं शेवटच्या श्वासापर्यंत, आता ज्या अवस्थेत सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत पण शेवटपर्यंत मी माझं काम चालू करणार, चालू ठेवणार आणि चालू राहील याची मला खात्री निश्चित आहे. तुम्ही ती काळजी करू नका की आज आता ते दत्त जयंतीला बाहेर आले नाही, आता 75 वर्षात गेले, तसं काही नाही. 75 वगैरे म्हणण्यापेक्षा उलटा करा 57 समजा. तर वाढदिवस आहे, माणसं ते येत असतात जात असतात आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे करत असतो. सद्गुरू स्थानात सद्गुरूंचा वाढदिवस साजरा करताना एक मनाची काहीतरी वेगळी भावना प्रत्येकाची निश्चित असते. तीच भावना स्वतःचा वाढदिवस साजरा करताना असायला हवी. लक्षात आलं का? केक खा, फिरायला जा, आणखीन काय आवडीचं करा, पण स्वतःची जबाबदारी, स्वतःवर असलेली कुटुंबाची जबाबदारी आणि सद्गुरूंनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी, या सर्व गोष्टीचं भान साधकच नव्हे तर व्यावहारिक प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला असायला हवं. साधकासाठी का? आता त्याला थोडीफार सद्गुरूंमुळे काहीतरी जाणीव झालेली असते किंवा असं काहीतरी असतं. सर्वसामान्य माणसाला ती जाणीव झालेली नसते सद्गुरू भेटेपर्यंत, आणि ती नसते म्हणून त्याची ही हालत असते. तर प्रत्येक माणसाने स्वतःचा वाढदिवस सुद्धा साजरा करताना ही जाणीव जिवंत ठेवली पाहिजे आणि ती जाणीव जिवंत ठेवून त्याने संसार करायला पाहिजे. संसार हा शेवटी करायलाच पाहिजे. ज्याचा जो ज्याच्यावर असेल तो, स्वीकारलेला, लादलेला, नशिबाने आलेला, बळजबरीने आलेला, जो काही एकदा त्याने स्वीकार केला तो शेवटपर्यंत आनंदाने पार करायला पाहिजे. पार करायला पाहिजे म्हणण्यापेक्षा सद्गुरूंचा हात धरून, सद्गुरूंना प्रार्थना करून, सद्गुरू नेतील तसं चालून तो पार करायला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी एकच जर माणसाला काही लागत असेल तर सद्गुरूंचं दिवस रात्र अनुसंधान आवश्यक आहे. सद्गुरूंच्या अनुसंधानाशिवाय ही गोष्ट होणार नाही. जोपर्यंत कामकाजात नोकरीत आपण असतो तो नोकरीतल्या कामकाजाशी आपलं अनुसंधान असतं. ते जर सुटलं तर नोकरीत आपल्या चुका होतात. मग किती जरी आजारी असला, किती जबाबदारी असली घरच्यांची, किती आजारपण दुखणे घरात असली, तरी जो माणूस काम करायला जातो नोकरीवर, त्याला त्या नोकरीच्या कामाविषयी, नोकरीतल्या विषयांविषयी त्याचा अनुसंधान दिवस रात्र
असतं. जरी आजारी असलं तरी डोक्यात त्याचं तेच विचार चालू असतात की उद्या कामाचे काय होईल. म्हणजे हे झालं व्यावहारिक. आणि ते व्यावहारिक याच्यासाठी असतं की तिथे तुमचा पैशाचा व्यवहार असतो. कुटुंब चालवायचं चरितार्थाचं साधन असतं ते पैसा. त्याच्यासाठी तुम्ही अनुसंधान ते ठेवलेलं असतं. ज्या दिवशी नोकरीतून निवृत्त होतो त्या दिवशी तो हात वर करून म्हणतो आता माझा काही संबंध नाही, लगेच जाहीर करतो. मी त्या दिवशी तो मोकळा श्वास घेतो. पण सद्गुरूंनी तुम्हाला हाताला धरल्यानंतर सद्गुरूंचं बोलावणं येईपर्यंत तुम्हाला तसा मोकळा श्वास घेता येत नाही. एक प्रकारचं बंधन तुम्हाला सद्गुरूंचं असतं आणि त्या बंधनाची जाणीव प्रत्येक साधकाने ठेवायला हवी. बाकी तुम्ही फिरायला जा, सद्गुरू तुम्हाला काही बोलत नाहीत. कुठे प्रवास करा, काही करा, खाण्यापिण्यावर सर्व सद्गुरूंचं बंधन असतंच की वाटेल तसे तामसे आहार खाऊ नका तुम्ही, तुमच्या साधनेच्या आड आहेत. तर तोही भाग माणसाने ठेवला पाहिजे. दुसऱ्याशी व्यवहार करताना सद्गुरू कसा करतात त्या हिशोबाचा व्यवहार करायला पाहिजे. इच्छा आकांक्षा पकडताना सुद्धा कुठल्या थरापर्यंत आपण त्या पकडायच्या, इच्छा करायच्या, याचं सुद्धा सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. की राक्षसी महत्वाकांक्षा असली एखाद्याची राक्षसी तर ती पुरी होत नाही. अर्थात कुठलीच तुमची इच्छा आकांक्षा सद्गुरूंच्या इच्छेशिवाय सद्गुरूंच्या जोडाशिवाय पुरी होत नाही. पण ठेवतानाच राक्षसी महत्वाकांक्षा कशाला ठेवायची. ती जोपर्यंत पुरी होत नाही तो पण जीवाचं स्वास्थ्य हरवतं कधी माणसाचं निश्चितच हरवतं. सद्गुरू आपल्याला ठेवतील त्या पद्धतीने राहायला शिकलं पाहिजे आणि सद्गुरूंच्या प्रेमात राहून हे सगळं करायचं. सद्गुरूंच्या प्रेमात जर आपण राहिलो तर लोक आपल्यावर प्रेम करायला लागतात. हे 100% आपण सद्गुरूंच्या प्रेमात राहायला पाहिजे. दुनिया आपल्यावर प्रेम करायला लागते. आपण म्हणतो लोक माझा द्वेष करतात, माझ्या करतात, प्रेम करत नाही. याला कारण आपण सद्गुरूंवर प्रेम करत नाही. आपण सद्गुरूंच्या शब्दात, आपण सद्गुरूंच्या वचनात, आपण सद्गुरूंच्या प्रेमात जर राहायला शिकलो तर दुनिया आपल्या मागे लागून लागून आपल्याला प्रेम करते. पण दुनियाला जे अभिप्रेत असतं ते आपल्याकडनं दुनियेला मिळतं. व्यवहारामध्ये लोक कामधंदा करतात, सगळं पैसा कमवतात, सगळं करतात, पण त्यांना आनंद कुठे मिळत नसतो. तो आनंद सद्गुरूंनी तुम्हाला भरून भरून दाखवलेला असतो. तर तो आनंद आपण दुसऱ्यालाही व्यावहारिक द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपला अध्यात्म एक तडीस जाईल. अध्यात्माचा बेसच आहे की तुम्ही स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्याला आनंदी करायचा प्रयत्न करा. राहा म्हणजे काय, तुम्ही आनंदी असताच, म्हणजे तुमचा आनंद स्वरूप आहे त्याची आठवण सतत ठेवा. म्हणजे दुःख तुमच्या बाजूला फिरकत नाही आणि फिरकलं तरी ते तुमच्यावर कार्य करू शकत नाही. अशा तऱ्हेने आजचा संदेश तुम्हाला एवढा बाद झाला. जय साईराम.